नमस्कार मंडळी. वास्तविक आम्ही लोक जसं मागे बोललो की यूट्यूबर्स तर नाही आहोत, पण काही महत्त्वाचे इव्हेंट्स किंवा काही महत्त्वाच्या घटना जेव्हा घडत आहेत त्यावेळी आम्ही असे काही काही व्हिडिओज बनवतो आहोत, जेणेकरून एक इन्व्हेस्टमेंट ह्या कॉन्सेप्टबद्दलची, इकॉनॉमीबद्दलची, थोडंसं कॅपिटल मार्केटबद्दलची एक उत्सुकता, एक जिज्ञासा तुमची वाढती राहावी आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम कुठेतरी वेल्थ क्रिएशनमध्ये व्हावा. ह्याच निमित्ताने हे काही व्हिडिओज आपण बनवतो. लास्ट व्हिडिओ आपण बनवलेला जेव्हा भारतीय सर्व कंपन्यांचं मिळून टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आपण पाहिलं 300 लाख कोटी झालं. एक एक नवीन माइलस्टोन आपण हे आता गाठतो आहोत. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आज घडली ती म्हणजे 9 जुलै हा जो दिवस आहे हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे आताचं नाव त्याचं झालं स्टॉक एक्सचेंज ऑफ मुंबई ह्याचा एक फाउंडेशन डे म्हणजे ह्याची एक आपण ज्याला म्हणूया स्थापना झाली. आणि हा कितवा तर हा 149वा म्हणजे ऑलमोस्ट आपण आता पुढच्या वर्षी 150वं वर्ष अशाने तो एक थाटामाटात साजरा होईल. आय एम शुअर की त्यावेळी जर सेन्सेक्सचा फिगर पण अजून एखाद्या हायला असेल तर ते एक अजून हॅपनिंग वाटेल. चला ह्याच 149 वर्षाच्या निमित्ताने एक छोटंसं आपण जरा एक थोडीशी हिस्ट्री समजून घेऊया. किती बदल झाला आहे ह्या जर आपण पिरियडमध्ये जर पाहिलं. ऑफकोर्स आता काळानुसार बदल तर होणार, पण अनेक ज्या काय म्हणूया काही हिस्ट्री किंवा अशा काही गोष्टी ज्या शेअर बाजाराबद्दल प्रचलित आहेत त्यातली एक गोष्ट छोटीशी सांगावीशी वाटते. असं म्हटलं जातं की ह्या स्टॉक एक्सचेंजची भारतामध्ये जी सुरुवात झाली ही त्यावेळी इंग्रज आणि काही पारसी आणि गुजराती ह्या सगळ्यांनी मिळून ही एक स्थापना त्यावेळी केलेली होती. आणि अगेन ह्याबद्दलचे कुठलेही असे ठोस पुरावे नाही आहेत. जेवढा इतिहास जुना तेवढा तो म्हणतो ना तो बोलीभाषेत जसा पुढे आला त्यानुसार तो प्रमाण मांडला जातो आहे. पण एक स्टोरी अशी प्रसिद्ध आहे की 4 पारसी 2 गुजराती आणि काही इंग्रज यांनी मिळून अशी म्हणून इंग्रजांनी एक स्टोरी सांगितली की पहिलं स्टॉक एक्सचेंजेस सुरू झालेलं लंडन किंवा त्यानंतर शिकागो आणि हे तिसरं सगळ्यात जुनं जगातलं स्टॉक एक्सचेंज जे मुंबई आणि एशियातलं सगळ्यात पहिलं असं ह्याची सुरुवात झालेली होती. म्हणजे आज इकडे जिजीबाई टॉवर आहे त्या ठिकाणी मुंबईमध्ये पूर्वी हे कपडा मार्केट होतं. सुरतवरून कपडा व्यापारी यायचे आणि ते भाव लावायचे. आपल्याकडे एक बॉलिवूडमध्ये मूवी आहे गुरु नावाचा, त्यामध्ये थोडंसं आपण ते चित्र पाहिलंही असेल की कशा रीतीने भाव सांगितले जायचे आणि तशाच स्वरूपाचं कुठेतरी एक कॉन्सेप्ट ही मुंबई शेअर बाजाराच्या निमित्ताने कंपन्यांच्या शेअर्सला आली. अगदी म्हणजे 1875 सालापासून आतापर्यंत जर आपण पाहिलं स्थापना दिनापासून तर बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. अगदी हल्लीच्या काळातलं जर आपण पाहिलं तर आपण हे पाहतो की त्यामध्ये फिजिकल म्हणजे अशी एक रिंग होती आणि त्या ठिकाणी जाऊन व्यवहार केले जायचे वगैरे. आणि आज आपण जसं पाहतोय की किती ट्रान्सपरन्सी आलेली आहे मार्केटला. ऑनलाईन स्वरूपात आज आपण हे सर्व व्यवहार करतो आणि मार्केट तर आपलं नवीन ऑल टाईम हाय सतत गाठतं आहे आणि वेल्थ क्रिएशन तर होतेच आहे. पण ह्या आपल्या मार्केटचा इतिहास पण हा खूप इंटरेस्टिंग आहे. ऑफकोर्स याबद्दल म्हणतो ना आता लोक एवढी इन्व्हेस्टमेंट आणि विशेषतः ट्रेडिंगमध्ये एवढी बिझी झाली आहेत की ह्या मागच्या गोष्टी आपण सहसा फारशा काढून बघत नाहीत. एनिवेज जास्त भूतकाळात आणि इतिहासात रमू नये असं पण म्हणतात. थोडंसं मार्केट आउटलुकवर येऊया. नेहमीप्रमाणे आपली ती थीमच ठेवली आहे की एक 5-10 मिनिटाची काही पॉझिटिव्हिटी आणि काही चांगल्या गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ह्यावेळी म्हणण्यापेक्षा गेली वर्षभर मला आठवतं आम्ही जून आमचा एक जो मार्केट बॉटमचे जे सेशन्स आम्ही प्रत्येक महिन्याच्या मेच्या प्रत्येक शेवटच्या आठवड्यामध्ये घेतो. लास्ट इयर म्हणजेच मे 2022मध्ये पण आम्ही व्ह्यू दिलेला की इथून पुढे बँकिंग सेक्टर हा आम्हाला कमालीचा तेजीचा वाटतो आहे. ज्या सेक्टरमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये एक खूप चांगली आर्थिक म्हणतो ना इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यूने एक रिकव्हरी येऊ शकते आणि ती ऑफकोर्स स्टॉक प्रायझेसमध्ये पण बँकिंग स्टॉकच्या रिफ्लेक्ट झाली. हा व्ह्यू आम्ही कंटिन्यू ठेवला. इनफॅक्ट दिवाळी इव्हेंट असेल किंवा आता रिसेंटली ह्या वर्षीचा मे 2023चा इव्हेंट असेल ह्या सगळ्यामध्ये तुम्ही हे ऐकलंच असेल की दरवेळी बँकिंगचे वेगवेगळे पॉईंट्स आम्ही देत गेलो आणि बँकिंग सेक्टरमध्ये आपण एक तेजी पाहत गेलो. 2 आठवड्यापूर्वी आम्ही थोडंसं NBFC सेक्टरबद्दल आमचा व्ह्यू दिलेला
की NBFC सेक्टर, कारण बेसिकली कसं आहे की एक बँकिंग झाल्यानंतरची पुढची तेजी जी एक्सपेक्टेड होती ही NBFC सेक्टरमध्ये होती, जी आता दिसते. थोडंसं मला पब्लिक सेक्टर बँकिंगबद्दल बोलायचं आहे आणि जी एक इंटरेस्टिंग थीम बनते आहे येणाऱ्या कालावधीसाठी. PSU बँका इन द सेन्स PSU बँका ज्या आपण म्हणूया की ह्या कधीही फेवरेट नव्हत्या इन्व्हेस्टर्सच्या, राईट. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर गेल्या दशकामध्ये 2 प्रकार पडले. एक झालं प्रायव्हेट बँकिंग, एक झालं PSU बँकिंग. आणि PSU बँकिंगने खऱ्या अर्थाने वेल्थ इरोजनच केलेलं होतं. म्हणजे पब्लिक सेक्टर कंपन्यांचे शेअर्स गेली 10-12 वर्ष वाढले नव्हते आणि ह्याच्या विरुद्ध प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँकांनी खूप चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएशन हे इन्व्हेस्टरसाठी केलं. मग ह्याच्यामध्ये स्टोरीज फार आता झाल्या की HDFC बँक असेल, ICICI, कोटक, ह्या सगळ्या ह्यांच्या शेअर प्राइसेस कमालीच्या वाढल्या. तर आपण यातलं ना थोडंसं बेसिक समजून घेऊया की हे असं का झालेलं आहे. प्रायव्हेट बँकिंग हे मेजरली प्रॉफिट ओरिएंटेड असतात आणि हे म्हणून आपण पाहतो की प्रायव्हेट बँका ज्या आहेत ह्या जास्तीत जास्त रिटेल सेंट्रिक असतात किंवा आपण म्हणूया ह्या प्रामुख्याने अर्बन सेंट्रिक असतात, म्हणजे शहरी ठिकाणी आपल्याला जास्त दिसतात. आणि ह्या थोडंसं काय म्हणूया की जिथे पैसा आहे त्याच ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न. जसं एक म्हणतो ना होम लोन सेगमेंट असेल, रिटेलशी रिलेटेड जे सगळे सेगमेंट्स आहेत त्या ठिकाणी हा जास्त आपण पाहतो ॲग्रेसिव्ह आहे. आज रुरलमध्ये किंवा ह्या ठिकाणी जिथे रिस्क फॅक्टर्स आहेत, जिथे ब्रेक इव्हनला वेळ लागतो, त्या ठिकाणी प्रायव्हेट आपण पाहतो की तेवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन नाही करत. त्याच्या विरुद्ध जो आपण म्हणतो पब्लिक सेक्टर बँकिंग जे आहे ह्यांचं तसं नाही आहे. ह्या खेड्यापाड्यापर्यंत आता पोचलेल्या आहेत. म्हणजे जसं आपण पूर्वी जिथे जिथे पोस्ट होतं तिथे हे सगळे आर्थिक व्यवहार व्हायचे. आज ऑलमोस्ट भारतामधलं जर बँकिंग आपण पाहिलं, म्हणजे जी जॅममधून जी सुरुवात झाली, जनधन, आधार, मोबाईल, जिथे जिथे मोबाईल नेटवर्क पोचलेलं आहे तिथे तिथे आज बँकिंग पोचलेलं आणि प्रामुख्याने ह्या सगळ्या PSUs पोचलेल्या आहेत. आपल्याकडे जर आपण पाहिलं गेल्या दशकामध्ये जर पाहिलं तर सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणात फंडिंग हे जे केलेलं हे PSUsने केलेलं. ऑफकोर्स प्रायव्हेट बँकांनी पण केलेलं, पण ऑफकोर्स ह्यांचं प्रमाण कमी आहे आणि पब्लिक सेक्टर बँकांचं जे लेंडिंगचं प्रमाण कॉर्पोरेट्सना म्हणजे व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठीच हे जास्त आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय डिफॉल्ट्स होत होते किंवा थकबाकी ज्याला आपण म्हणतो ना नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, हे सर्व बँकिंग सिस्टीमचे विशेषतः पब्लिक सेक्टर बँकांचे हे एकदम पीकला गेलेले होते. अगदी 2000 आपण पाहिलं 18पर्यंत, 2020पर्यंत हा नंबर हायेस्ट पोचलेला होता. बिकॉज आफ्टर कोविड पण तिकडे काही नंबर्स हे थोडेसे वाढलेच होते. बट रिसेंटली जर आपण पाहिलं, म्हणजे जे गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने सांगतोय की रेझिलियन्स, भारताचा जो रेझिलियन्स आपल्याला अर्थव्यवस्थेचा दिसतोय त्यामध्ये आपल्याला परत परत दिसतंय की भारत जगामध्ये जे सगळ्या आता जी ग्लोबली आपण जी सिच्युएशन पाहतोय, जी सगळी थोडंसं US म्हणा, युरोप म्हणा, ही नॉट दॅट ग्रेट. ह्या सिच्युएशनमध्ये भारत एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणतो ना, एकला चालो रे पद्धतीने जी आपली मुवमेंट चालू आहे, ह्यामध्ये जो बँकिंग सेक्टर आहे, जो आपण म्हणतो अर्थव्यवस्थेचा नेहमी एक बॅकबोन मानतो, कणा असतो, हा अधिक स्ट्रॉंग होत चाललेला आहे. आणि ह्याच्यासाठी मी काही डेटा पॉईंट्स तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने सांगणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2008मध्ये जे सबप्राईम क्रायसिस, जी US म्हणजे आजपर्यंतची जगातली सगळ्यात मोठी जी मंदी जी 2008मध्ये आली, ही होती NBFC आणि बँकिंग सेक्टरमधली USच्या. याच्यानंतर अख्ख्या जगातल्या आपण म्हणूया सर्व बँका आणि NBFCs यांचा परफॉर्मन्स डबघाईला आलेला होता. ह्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर भारत एकच असा देश होता ज्याने शिकवण घेतली की आपल्या कॉर्पोरेट्सनी ॲक्च्युली बघायला गेलं तर गेल्या एक 15 वर्षामध्ये आपले जे डेट्स आहेत हे बऱ्यापैकी कमी केलेले आहेत. म्हणजेच जर सांगायचं झालं तर आज आपल्या कॉर्पोरेट्स ज्याला म्हणतात बॅलन्स शीट डिलेव्हरेज करणं, म्हणजेच त्यांचे बॉरोविंग्स हे त्यांनी स्ट्रॅटेजिकली रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे एक्झिस्टिंग ज्यांनी कर्ज घेतलेली होती त्यांनी त्याची परतफेड अधिक चांगल्या रीतीने केलेली या ठिकाणी दिसते आणि म्हणूनच त्यांची जी लोन्स आहेत ही कमी झालेली. ह्याचा सरळ सरळ फायदा आपण बघतो आहोत की पब्लिक सेक्टर बँकांना झालेला आहे, जे ओव्हरऑल आपण म्हणतो की त्यांचे जसं यांनी लोन्स कमी केले कॉर्पोरेट्सनी, याचा अर्थ बँकांची बॅलन्स शीट क्लीन झाली, राईट. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे 2015-16मध्ये जे 2 महत्त्वाचे नियम आले बँकिंग सेक्टरशी निगडीत,
ह्याचा फायदा कुठेतरी पब्लिक सेक्टर बँकांना खऱ्या अर्थाने आता होताना दिसतोय. म्हणजे पूर्वी असं होतं की एखादी कंपनी डिफॉल्ट केली की प्रमोटर पळून जायचे वगैरे, ह्या आपण बऱ्याच स्टोरीज ऐकलेल्या आहेत. आता तसं नाही होतंय. आज अशी परिस्थिती आहे की बँकांना त्या प्रमोटरची पर्सनल प्रॉपर्टी हडप करण्याचा पण अधिकार आलेला आहे. म्हणजे आज जे नवीन कर्ज जात आहेत हे पूर्ण विचार करून मॅनेजमेंट प्रमोटर्स घेत आहेत की मला अशा प्रकारे बँकेला आता बनवता नाही येणार. सो जे काही लूप होल्स होते बँकिंग सिस्टीमबद्दलचे, हे आपण बघतोय की बऱ्यापैकी दूर झालेले आहेत. अजूनही एक दोन गोष्टी सांगेन. NCLT आणि NCLAT नावाचे जे प्रकार आले आहेत, म्हणजेच काय की जर समजा एखादी कंपनीला असं वाटतं की आम्हाला बिझनेस चालवणं कठीण जातं आणि म्हणून आम्ही बँकरप्ट होऊ शकतो, बँकरप्सी जरी त्यांनी जाहीर केली तरी ते NCLTमध्ये जात आहे, जिथे त्या कंपनीला कोणतरी बिडर म्हणजे एक दुसरी एखादी कंपनी टेक ओव्हर करण्याची एक परिस्थिती निर्माण होते. म्हणजे तो ॲज सच डिफॉल्ट असा जाहीर होत नाही, कोणतरी त्यांना बायआउट करून त्या लोन सकट बाय करू शकतो. ही पण एक पॉझिटिव्ह गोष्ट बँकिंग सिस्टीमसाठी दिसून येते. कन्क्ल्युजन जर ह्या सगळ्याचं सांगायचं झालं तर ह्या ज्या गोष्टी गेल्या काही वर्षात झालेल्या आहेत, ह्याचा परिणाम, ह्याचा फायदा पब्लिक सेक्टर बँकांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. आणि जे गेले काही पिरियड आपण सातत्याने बोलतो की भारत म्हणतो ना ओॲसिस इन द डेझर्ट, म्हणजेच की भारत एक रिकव्हरी म्हणतो ना एक सगळ्यात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था आहे किंवा आज भारतामध्ये सर्व चांगल्या गोष्टी होत आहेत, हे जे आपण सातत्याने मांडतोय, ह्याचा सरळ सरळ फायदा पब्लिक सेक्टर बँकांनाच होणार. आज आपण पाहूया की गेल्या 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी या सर्व पब्लिक सेक्टर बँका लॉसेस रिपोर्ट करत होत्या. आज ऑलमोस्ट ह्या सर्व पब्लिक सेक्टर बँका प्रॉफिट रिपोर्ट करतात. एखाद दुसरी बँक सोडली तर ऑलमोस्ट सर्व बँका प्रॉफिट रिपोर्ट करत आहेत. एक स्टेट बँक ऑफ इंडियाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या 3 वर्षापूर्वी ही कंपनी 3 आणि 4,000 करोड लॉस जाहीर करत होती. लास्ट फायनान्शियल इयरचं जर आपण टोटल प्रॉफिट जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं पाहिलं तर ते 50,000 करोड, विच इज म्हणजे रिलायन्स पाठोपाठ सगळ्यात जास्त प्रॉफिट जर कोणी डिक्लेअर केलं गेल्या फायनान्शियल इयरचं तर ते स्टेट बँक ऑफ इंडियाने केलं. नॉट इवन TCS, कारण मार्केट कॅप वाईज जर बघायला गेलं तर TCS सेकंड लार्जेस्ट आहे, HDFC बँक थर्ड लार्जेस्ट आहे, बट हे जवळपास पण नाही आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रॉफिटच्या. ह्या काही गोष्टी ज्या आहेत, अगेन स्टॉक्सचं नावं आली आहेत म्हणून परत एकदा सांगतो, हे सर्व व्हिडिओज पूर्णपणे एक एज्युकेशनल पर्पजसाठी आहेत. तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये आणि या सेक्टरमध्ये काय घडामोडी चालल्या आहेत हे समजावण्यासाठी आहेत. हे कुठलेही स्टॉक रेकमेंडेशन नाही आहेत. बाईंग सेलिंगचे डिसिजन हे आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझर आणि ब्रोकर्सना विचारूनच घ्यावेत. हे डिस्क्लेमर कायम लक्षात ठेवावा. पुढे जाऊया आपण. बँकिंग सिस्टीमबद्दल बोलता बोलता मी हे सांगेन, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सचे जर नंबर आपण पाहिला तर गेल्या दशकातल्या लोवेस्टला आपण आलेलो आहोत. एक साधं उदाहरण घेऊया. बँक ऑफ महाराष्ट्र नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये हायेस्ट होती. आज बँक ऑफ महाराष्ट्रात सर्वात लोवेस्ट आहे. सेकंड हायेस्ट होती नॉन परफॉर्मिंगमध्ये अलाहाबाद बँक हायेस्ट होती आणि आज बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात लोवेस्ट नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे HDFC बँकपेक्षा कमी. इमॅजिन 0.2 फक्त. इट्स नेग्लिजिबल. अगेन जे 1-2 नावं आली जी आता अलाहाबाद बँक वगैरे, ह्या बँकांचं पण रिस्ट्रक्चरिंग झालं. म्हणजे गव्हर्नमेंटने अजून एक चांगला डिसिजन घेतला की काही बँकांना मोठ्या बँकांमध्ये मर्ज केलं. मग इंडियन बँक असेल किंवा आपण पाहतोय बँक ऑफ बरोडामध्ये, कॅनरा, PNB ह्यामध्ये ज्या बँका मर्जिंग झाल्या, ह्याचा पण एक कुठेतरी म्हणतो ना हे बुक्स क्लीन होण्यासाठी ह्या बँकांना देखील, म्हणजे विशेषतः छोट्या बँकांना मदत झाली. ऑफकोर्स थोडा मोठ्या बँकांवर याचा लोड आला पण तो टेम्पररी होता. आज जर आपण पाहिलं तर बँकिंग हा भारताचा सगळ्यात स्ट्रॉंग सेक्टर परत परत दिसून येतोय. नंबर्स एक्स्ट्रॉर्डिनरी आहेत. आणि जी रिकव्हरी इकॉनॉमीमध्ये आहे, आणि रिकव्हरी तर शब्द सोडूनच देऊया आपण, जी तेजी अर्थव्यवस्थेमध्ये, अगेन अर्थव्यवस्थेमध्ये, शेअर बाजारमध्ये नाही, ह्या तेजीचा सरळ सरळ फायदा इथून पुढे बँकिंग सेक्टरलाच होताना दिसतोय. आणि स्पेशली PSU बँकांना ह्याचा जास्त स्ट्रॉंग फायदा होताना दिसतोय. लास्ट इयर HDFC बँकेचं आणि HDFCचं मर्जिंग झालं तेव्हा पण मी ही गोष्ट मांडलेली की हे मर्जिंग असं दर्शवतंय की अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे आणि म्हणून एका हाऊसिंग फायनान्स कंपनीला कॉर्पोरेट अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी स्वतःला बँक करून घ्यावं असं वाटतंय, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या कालावधीमधल्या ह्या अर्थव्यवस्थेमधल्या तेजीचा फायदा करून घेता येईल. आणि थोडंसं अजून टेक्निकली जरी सांगायचं झालं तर PSUचा एक इंडेक्स आहे, म्हणजे PSU बँकांची जी इंडेक्स आहे, ह्या इंडेक्सने पण गेल्या आठवड्यामध्ये 12 वर्षाचं कन्सॉलिडेशन ब्रेक करून
एक ब्रेकआउट दिलेलं आहे. अगेन हा एक टेक्निकल टॉपिक आहे, बट टेक्निकल टॉपिकमध्येच फंडामेंटलमध्ये इन्क्लूड करण्याचा हेतू हा आहे की जेव्हा आपण लॉंग टर्म चार्ट्स बघतो आणि लॉंग टर्म चार्ट्समध्ये जेव्हा अशा प्रकारचे ब्रेकआउट होतात, ह्याचा सरळ सरळ अर्थ असतो की त्या पर्टिक्युलर सेक्टरचं टर्नअराउंड झालेलं आहे. आणि ही स्टोरी लगेच संपणारी नाही आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की अरे आता हे झालं तर आपण बुक व्हावं, प्रॉफिट बुक करून बाहेर पडावं, PSU आहे. कारण एक आपल्यामध्ये पण एक बायस क्रिएट झालेला असतो की आपल्याला कुठेतरी नकळत आपली पण एक मानसिकता होते की नाही PSU म्हणजे हे शॉर्ट टर्मच आहे वगैरे. अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे. कारण ज्या वेगाने किंवा ज्या पद्धतीने आपली अर्थव्यवस्था पुढे जाते त्या पद्धतीने तर मी सांगेन की ही ओव्हरऑल बँकिंग सेक्टरमधली जी तेजी आहे ही लगेच तरी संपताना दिसत नाही. कारण क्रेडिट ग्रोथ आपण जर पाहिली तर ही खूप चांगल्या रीतीने सुधारते. क्रेडिट ग्रोथचा अर्थ की नवीन कर्ज खूप चांगल्या रीतीने बँकांची बाहेर जात आहेत, रिकव्हरीचे मार्ग खूप चांगले झालेले आहेत, मार्केटला ट्रान्सपरन्सी आलेली आहे आणि व्याजदराचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ज्याबद्दल आम्ही ह्यापूर्वी अनेकदा मांडलेलं आहे, पण व्याजदरांबद्दल पण जर सांगायचं झालं तर व्याजदरांचा ट्रेंड येणाऱ्या कालावधीमध्ये ॲटलिस्ट भारतासाठी तरी आपण पाहतोय की निगेटिव्ह होताना दिसतोय. निगेटिव्ह इन द सेन्स तो पॉझिटिव्ह आहे आपल्यासाठी. म्हणजेच व्याजदर कमी होण्याची शक्यता दिसते आहे. व्याजदरांचा ट्रेंड निगेटिव्ह झाला साहजिकच आहे, तो आपल्याला बँकिंग सिस्टीमसाठी आणि विशेषतः NBFCसाठी हा नक्कीच एक पॉझिटिव्ह दिसून येऊ शकतो. लॉंग स्टोरी शॉर्ट एवढंच सांगेन की या 149व्या BSEच्या फाउंडेशन डेच्या निमित्ताने आपण हा एक व्हिडिओ करत होतो. याच निमित्ताने एक छोटीशी गोष्ट हीच सांगेन की येणाऱ्या कालावधीमध्ये जर आपली अर्थव्यवस्था बेटर करणार, येणाऱ्या कालावधीमध्ये जर स्टॉक मार्केट बेटर परफॉर्म करणार, बिकॉज अगेन परत हे तर रिफ्लेक्शन आहे, प्रतिबिंब आहे अर्थव्यवस्थेचं, तर ह्यामध्ये बँकिंग हा जो सेक्टर आहे हाच ही रॅली लीड करणार आहे. आणि येस ह्यावरती ऑफकोर्स यामध्ये नेमके बँकिंग म्हटलं तर सर्वात मोठा सेक्टर आहे, त्यामुळे कंपन्या पण खूप जास्त आहेत. पोझिशन्स घेताना व्यवस्थित ॲनालिसिस करून घ्या. अदरवाईज इट इज बेटर आपण एखाद्या म्हणतो ना सेक्टोरियल फंडद्वारे गुंतवणूक करणं. अगेन फंडचे डिसिजन पण आपल्या म्युच्युअल फंड ॲडवायझरशी बोलूनच घ्यावे. सेक्टोरियल फंडमध्ये थोडीशी रिस्क फॅक्टर जास्त असतात कारण त्याच्यामध्ये वोलॅटिलिटी जास्त असते. पण जर मी पुढच्या 5-1 वर्षाचा जो व्ह्यू घेतो तर डेफिनेटली लाँग टर्मसाठी ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी बनताना दिसत आहे. बाकी अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससह आपण भेटत राहू. धन्यवाद.